यंदा प्रयागराज महाकुंभमेळा गाजतोय तो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडिओजमुळे, ज्यात अनेकांना धार्मिक जगाची ओढ दिसून आली आहे। नुकतीच अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनंही सनातन धर्माची दीक्षा घेतली आहे, तर हर्षा रिछारिया या अभिनेत्रीनेही दीक्षा घेण्याची आणि सनातन धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं। आता यात आणखी एकीची भर पडली आहे, पण ही महिला एक एअर होस्टेस आहे, जी लाखो रुपयांची नोकरी सोडून साध्वी बनण्यासाठी महाकुंभमेळ्यात पोहोचलेली आहे। कोण आहे ही साध्वी आणि तिचं म्हणणं काय आहे, पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। प्रयागराज महाकुंभमेळा 2025 अनेक कारणांनी गाजतोय। साधू संतांचं दर्शन, पवित्र स्नान आणि धार्मिक महत्त्व असलेल्या महाकुंभमेळ्यात सामान्य जीवन जगणारे संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। प्रयागराज महाकुंभमधून रोज कुठला ना कुठला व्हिडिओ आणि रील समोर येते आणि तेच व्हायरल होऊन चर्चेत राहतात। कुणी चहा विकून, पाणी विकून, भेळ विकून लाखो रुपयांची कमाई करताय, तर कुणी लाखोंची मोहमाया सोडून संन्यासी बनण्याची इच्छा व्यक्त करतायत। महाकुंभमेळ्यातून आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय, ज्यात एका एअर होस्टेसला सर्व काही सोडून साध्वी बनायचंय। इंस्टाग्रामवर एका युजरनं हा व्हिडिओ शेअर केलाय। विशेष म्हणजे ही मुलगी दिसायला अत्यंत सुंदर आहे आणि व्यवसायानं ती एक एअर होस्टेस आहे, पण मग ती साध्वी का बनतीये हा प्रश्न आहे। या व्हायरल व्हिडिओत जे दिसतंय त्यानुसार या मुलीला पत्रकार एक प्रश्न विचारतो की तुम्हाला लाखो रुपयांची नोकरी आहे, पण ती सोडून साध्वी का बनायचंय। यावर मुलीनं वेगळं उत्तर दिलंय। ती म्हणते, एअर होस्टेस म्हणून भलेही मी लाखो रुपये कमावते, लाखो रुपयांची नोकरी करत असेन, मुलीचं ते पॅशन असतं, पण जेव्हा तुमच्या मनाचं समाधान होत नाही, धार्मिक गोष्टीतून मानसिक शांती मिळत असेल, तर त्यातून आनंद घेण्यासाठी त्या दिशेनं पुढे जायला हवं, असं तिनं उत्तर दिलंय। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओत दिसणारी ही मुलगी आहे डिझा शर्मा। ती एक एअर होस्टेस आहे। ती मूळची गुजरातच्या वडोदऱ्याची आहे। तिनं नोकरीच्या निमित्तानं अनेक देशांची सफर केल्याचं पाहायला मिळतंय, पण याच सोबत तिनं काही आश्रमांनाही भेट दिल्याचं समोर आलंय। तिच्या पोस्टमधून तिची हिंदू धर्म आणि सनातन संस्कृतीबाबतची ओढ दिसून येते। यासाठी तिनं आपली लाखो रुपयांची नोकरी सोडून साध्वी बनण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे। डिझाच्या या व्हायरल व्हिडिओवर अनेक कमेंट्सही येताना दिसत आहेत, ज्यात लोक आता फेमस होण्यासाठी हे सगळं काही करतात असं सोशल मीडियावर म्हणताना लोक दिसत आहेत। तर काहींनी ही दुसरी हर्षा रिछारिया असल्याचं म्हटलंय। हर्षा रिछारिया सारखं हिलाही प्रसिद्धीस होतात यायचं असल्याची टीका काही युजर्सने केली आहे। याआधी महाकुंभमेळ्यातून हर्षा रिछारिया नावाची तरुणी व्हायरल झाली होती। तिचं सौंदर्य पाहून अनेकांनी ती सुंदर साध्वी असल्याचं म्हटलं होतं। 31 वर्षाच्या हर्षा रिछारिया या उत्तराखंडच्या आहेत। ती निरंजन आखाड्याशी जोडलेली आहे, पण झालेल्या टीकेनंतर हर्षा रिछारिया महाकुंभमेळा सोडून परत गेल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान डिझा शर्मा हिच्यावर अशीच टीका होताना दिसतीये। ती म्हणतीये, मी लवकरच दीक्षा घेणार आहे, मला अजून खूप काही जाणून घ्यायचंय, त्यानंतर मी साध्वी बनणार आहे। माझ्या आईचं 6 महिन्यांपूर्वी निधन झालं, त्यांच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात दुसरं काही महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाहीये। तुम्ही जितकं धार्मिक असाल, देवावर जितकी श्रद्धा ठेवाल, तितकं तुम्हाला मानसिक सुख जास्त मिळेल असं मला वाटतं। त्यामुळं मी M.Com केलंय, त्यानंतर एअर होस्टेस बनले। आयुष्यात तुमचं जे दुःख आहे ते लोकांना सांगितलं तर ते कमी होत नाही, आणखी वाढतं। त्यामुळं तुम्ही देवाचा नामजप करत राहा, असं एअर होस्टेस डिझा शर्मा हिचं म्हणणं आहे। अनेक वर्ष सनातन संस्कृतीशी संलग्न असलेल्या ममता कुलकर्णी या अभिनेत्रीने नुकताच संन्यास घेतला। आता तिची ओळख माई ममता नंदगिरी अशी झाली आहे। ती किन्नर आखाड्याशी महामंडलेश्वर झाली आहे। त्यामुळं एकेकाळी बॉलिवूडमध्ये अदा दाखवणारी ममता कुलकर्णी आता मात्र भगव्या वस्त्रांमध्ये पाहायला मिळते। आता हर्षा रिछारिया किंवा डिझा शर्मा ममता कुलकर्णीच्या पावलावर पाऊल ठेवून खरंच संन्यास घेतात की युजर्सने केलेल्या टीकेप्रमाणे केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य केली जात आहेत, हे समोर येईलच। पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।